आणि बातम्या पाहूयात सविस्तर। टीझर वॉर। ठाकरे गट आणि शिंदे गटात सुरू आहे टीझर वॉर। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे समर्थकांचा दसरा मेळावा बीकेसी मैदानावर होतो। या मेळाव्यापूर्वी शिंदे समर्थकांनी आणखीन एक टीझर समोर आणलाय। या टीझरमध्ये उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधण्यात आलाय। उद्धव ठाकरे यांच्या ठेवणीतल्या शब्दाची टीझरमधून खिल्ली उडवण्यात आली। ठाकरेंच्या टीकेची धार बोथट करण्याचा प्रयत्न शिंदे समर्थकांच्या टीझरमधून करण्यात आला आहे। तिकडे दसरा मेळाव्याच्या निमित्तानं शिंदे गटाकडून एक निमंत्रण पत्रिका प्रसिद्ध करण्यात आले। हिंदवी तोफ बंधमुक्त होऊन पुन्हा धडाडणार। तसंच गेली अनेक दशकं देशाला पोखरून काढणारी स्वार्थी प्रवृत्ती उपटून टाकण्याची खरी सुरुवात या मेळाव्यापासून होणार, असंही या निमंत्रण पत्रिकेत नमूद करण्यात आलंय। शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे प्रखर हिंदुत्ववादी विचार हीच परंपरा मानणाऱ्या कट्टर शिवसैनिकांचा मेळावा यावर्षी बीकेसी मैदान वांद्रे इथे होणार आहे, अशी निमंत्रण पत्रिका शिंदे गटाकडून प्रसिद्ध करण्यात आली। त्यामुळे या निमंत्रण पत्रिकेमुळे थेट दिशा स्पष्ट झालेली आहे। शिंदे गटाची भूमिका काय असणार आणि या निमंत्रण पत्रिकेत छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासोबतच बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचा फोटो फक्त लावण्यात आला आणि मधोमध शिवसेनेचं वाघ हे चिन्ह आहे। तिकडे शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी ट्विटरवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आक्रमक व्हिडिओ ट्विट केले। यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सभागृहातले आणि सभेतले हे व्हिडिओ आहेत। या व्हिडिओना नरेश म्हस्के यांनी आपल्या ट्विटर हँडलवर वेगवेगळ्या खास कॅप्शन्सही दिले आहेत। बाळासाहेबांनी काय म्हटलं होतं, शिवसेना कधी काँग्रेस राष्ट्रवादीला बरोबर घेऊन सरकार बनवणार नाही। ज्यांनी वाजपेयी सरकार पाडलं त्या राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे कोणी असतील, काँग्रेस राष्ट्रवादी आमचा शत्रू आहे, शत्रूच राहील। मी आहे म्हणून शिवसेना आहे। जेव्हा मी नसेन तेव्हा शिवसेनेची काँग्रेस झालेली असेल। मी शिवसेनेची काँग्रेस बनवून देणार नाही। जेव्हा असं वाटेल असं होत आहे तेव्हा मी माझं दुकान बंद करीन। इस राज्य में सभी जाति पाति के लोग हैं, उनको लगना चाहिए ये राज्य हमारा है, ये आम जनता का राज्य है। की आम्हाला जी संधी मिळालेली आहे, या जनतेने संधी दिलेली आहे आणि त्याचबरोबर आपल्या लोकांचं जे प्रेम मिळतंय हे प्रेम सगळ्यांच्या नशिबात नसतं आणि म्हणून या प्रेमातून उतराई होण्यासाठी या तुमच्या समस्या, तुमचे प्रश्न, तुमच्या जे काही या ठिकाणचे असलेले प्रकल्प आपलं शिवसेना भाजपा युतीचं सरकार सोडवल्याशिवाय राहणार नाही, ही खात्री आपल्याला मी देऊ इच्छितोय। मी आज जाहीरपणे काही गोष्टी बोलणार नाही, परंतु योग्य वेळी जेव्हा बोलेन, किंबहुना आता ज्या मुलाखतींचा सपाटा सुरू आहे, ज्या दिवशी मी बोलेन, ज्या दिवशी माझी मुलाखत होईल त्या दिवशी या राज्यात नाही देशामध्ये मोठा भूकंप झाल्याशिवाय राहणार नाही। 35 वर्ष या एकनाथ शिंदेने जीवाचं रान केलंय। आम्ही कालही शिवसैनिक होतो, आजही शिवसैनिक आणि उद्याही शिवसैनिकच आहोत। परंतु हे आपण आत्मचिंतन केलं पाहिजे। या मतदारांची प्रतारणा, बाळासाहेबांच्या विचाराशी प्रतारणा, हिंदुत्वाशी प्रतारणा आणि युतीच्या भारतीय जनता पक्षाची प्रतारणा, विश्वासघात कोणी केला याचं आत्मपरीक्षण करण्याची आवश्यकता। आम्ही बंडखोर, आम्ही गद्दार नाही, आमच्या रक्तात गद्दारी नाही। आम्ही उठाव केला, जसं गुलाबराव म्हणाले तसा उठाव आम्ही केला होता। शिवसेनेने हे दिलं ते दिलं, कोणाचे बाप काढले, कोणाचं काय काढलं, जे बोलतात त्यांच्या अंगावर किती केसेस आहेत जरा माहिती काढा। आक्रमक। तिकडे दसरा मेळाव्यासाठी मुंबईत लाखोंच्या संख्येनं कार्यकर्ते जमतील। ठाकरे आणि शिंदे समर्थक कार्यकर्ते प्रचंड संख्येने दाखल होतील। दरम्यान या गर्दीचा कोणी गैरफायदा घेऊ नये म्हणून कायदा सुव्यवस्था बिघडू नये
याकरता विशेष खबरदारी घेणार असल्याचं राज्याचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे। ते ठाण्यामध्ये आले होते। ठाण्यातल्या टेंबिनाका इथल्या देवीचं दर्शन घेतल्यानंतर त्यांनी माध्यमांशी बातचीत केली। कायदा आणि सुव्यवस्था आम्ही नीट ठेवू, पण हे खरंच आहे की मोठ्या प्रमाणात लोक येत असताना त्या लोकांपासून मला कुठली अडचण वाटत नाही, पण त्या गर्दीचा फायदा घेऊन कोणी चुकीचं काम करू नये याची आम्ही काळजी घेऊ। तिकडे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली। उद्धव ठाकरे यांची टोमणे सभा बंद झाली नाही तर जेवढे सदस्य त्यांच्याकडे आहेत तेही त्यांचा पक्ष सोडून जातील, त्यानंतर आपलं कुटुंब आपली जबाबदारीच शिल्लक राहणार आहे, असं बावनकुळे म्हणाले। उद्धव ठाकरेजीकडे तर मी खूप जबाबदारी सांगतो, त्यांनी टोमणे सभा बंद नाही केल्या, टोमणे सभा बंद नाही केल्या आणि टोमणे देणे बंद केले नाही आणि डेव्हलपमेंट महाराष्ट्राच्या डेव्हलपमेंटचा विचार केला नाही, तर जे काही शिल्लक आहे तेही जातील आणि त्या बॅनरवर पोस्टरवर आपलं कुटुंब आपली जबाबदारी हम दो हमारे दो एवढंच राहील, बाकी कोणी राहणार नाही। तिकडे दसरा मेळाव्यावरून राज्यामध्ये राजकारण रंगतंय। त्यातच आता काँग्रेस पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसनं सुद्धा दसरा मेळाव्यासाठी शिवसेनेला जाहीर पाठिंबा दिलाय। मातोश्रीच्या बाहेर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी काही बॅनर लावले। एक संघटना एक विचार एक मैदान, शिवसेनेचा मेळावा, परंपरा अखंड राहू द्या अशा आशयाचे बॅनर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं लावण्यात आले आणि यावरूनच ठाकरे आणि शिंदे गटांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडतायत। त्याच बाळासाहेबांचा वारसा उद्धवजींनी 2017 ते 2020 यांनाही त्याच्यात सगळी पदं मिळाली, ते चालवत होते। अचानक साक्षात्कार झाला, तो वारसा चालणार नाही, माझा बाप तो माझाच, पण तुझा बाप पण माझाच, हा जो काही साक्षात्कार झालाय त्यामुळे प्रत्येकाला वाटतंय की अशा पद्धतीने उद्धवजींच्या बाळासाहेबांच्या दिलेल्या संस्काराला कोणी हेटाळणी करता कामा नये। शिवसेना पक्षाला राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षानं घेरलेला आहे आणि आम्ही जे पूर्वीपासून सांगत होतो की महाराष्ट्रामध्ये जी काही गर्दी जमते ती राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या आधिपत्याखालचीच जमते, याचा पुरावा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं आज मुंबईकरांना आणि महाराष्ट्राच्या जनतेला दिलेला आहे। आजपर्यंत कधीही इतिहासामध्ये काँग्रेस पक्षानं किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं शिवसेनेच्या मेळाव्याला शुभेच्छा दिलेल्या नव्हत्या आणि शिवसेनेची टॅगलाईन करून ते शुभेच्छा दिलेल्या आहेत। तिकडे शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर आता पुन्हा सक्रिय झाले आहेत। शिवसेनेनं दसरा मेळाव्याची जबाबदारी स्वाभाविकपणे नार्वेकर यांच्याच खांद्यावर टाकली। गेल्या काही दिवसांपासून नार्वेकर शिवसेना सोडणार अशा प्रकारच्या चर्चांना उधाण आलं होतं, पण नार्वेकर पुन्हा एकदा शिवाजी पार्कवरती ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्यासाठी सक्रिय झाल्याचं दिसतं। दसरा मेळाव्यासाठी नार्वेकर मैदानात, नार्वेकरांच्या खांद्यावर दसरा मेळाव्याची धुरा। शिवसेना सोडण्याच्या चर्चेला पूर्णविराम। शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांनी शिवसेनेच्या दसरा मेळाव्यासाठी कंबर कसली आहे। त्यांनी रविवारी दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज मैदानात जाऊन दसरा मेळाव्याच्या पूर्वतयारीची पाहणीही केली। मिलिंद नार्वेकर हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचे अत्यंत विश्वासू मानले जातात, त्यामुळेच नार्वेकरांकडे पक्षाच्या सचिव पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे। मात्र शिंदे समर्थकांच्या बंडामुळे शिवसेनेतील परिस्थिती बदलली आहे। अनेक नेत्यांनी शिंदे गटाची वाट धरली आहे। अशातच मिलिंद नार्वेकरही शिंदे गटाच्या मार्गावर असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली होती। शिंदे सरकारमधील मंत्र्यांनीही त्याचे संकेत दिले होते। चरणसिंग गावात गेला, आता मिलिंद नार्वेकर येत आहेत, तुमको लिख के था जिस दिन धनुष्यबाण अपने तरफ आ जाएगा 15 में से तुमको 5 आमदार की टिकट नहीं होगा, वो तो देख रहे तीर कमाना रहा, कब तीर का मतलब आ रहा है। एकीकडे नार्वेकर शिंदे समर्थकांमध्ये सहभागी होणार असल्याची चर्चा रंगलेली असताना दुसरीकडे मिलिंद नार्वेकरांनी मात्र मौन बाळगलं होतं, त्यामुळे संभ्रमात आणखीच भर पडली होती। मात्र आता नार्वेकर पुन्हा एकदा सक्रिय झाल्याचं पाहायला मिळतंय। तसंच याविषयी शिवसेना उपनेत्या किशोरी पेडणेकर यांनी ट्विट केलंय।
नार्वेकर काल शिवसेनेची शिवाजी पार्क, छत्रपती शिवाजी पार्क मैदानवर पाहणी करायला होते. सगळी पाहणी केली. अजून त्याच्या वेगळं काय सांगायला पाहिजे. त्यामुळे नार्वेकरांची चिंता नको. खूप निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून आहेत. मिलिंद नार्वेकरांचे सर्वपक्षीय नेत्यांशी चांगले संबंध आहेत. गणेशोत्सवात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नार्वेकरांच्या घरी दर्शनाला आले होते. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. अशातच गेल्या काही दिवसांपासून मिलिंद नार्वेकर शिवसेनेपासून काहीसे अलिप्त असल्याची चर्चा रंगली होती आणि त्यामुळे ते शिवसेना सोडणार असल्याच्या चर्चेला उधाण आलं होतं. मात्र दसरा मेळाव्याच्या तयारीचा आढावा घेत नार्वेकरांनी त्या चर्चेला पूर्ण विराम दिलाय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तिकडे अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झालाय. 3 नोव्हेंबरला मतदान होणार असून 6 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. 14 ऑक्टोबर ही पोटनिवडणुकीसाठी अर्ज भरण्याची शेवटची तारीख असेल. उद्धव ठाकरे गटाकडून दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी जाहीर करण्यात आले. शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांचं 11 मे 2022 रोजी दुबईत हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं होतं. तर शिंदे गटाकडून ही जागा आपल्याला घेतल्यानंतर आता भाजप निवडणूक प्रचारासाठी सज्ज झाला आहे. भाजपकडून मुरजी पटेल हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. दरम्यान निवडणूक जाहीर झाल्यामुळे वादात सापडलेलं धनुष्यबाण हे निवडणुकीचं चिन्ह ठाकरे गटाला मिळणार का, याकडे मोठी उत्सुकता लागली आहे. त्यावरती ऋतुजा लटके यांचा विजय किंवा कदाचित पराभव हे सुद्धा अवलंबून आहे. धनुष्यबाण निवडणूक चिन्हावर बंडखोरी केलेल्या शिंदे गटाकडून सुद्धा हक्क सांगण्यात आलाय आणि याचा वाद सध्या निवडणूक आयोगाच्या दारात आहे. त्यामुळे या पोटनिवडणुकीमध्ये धनुष्यबाण हे चिन्ह कोणाला मिळतं हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं आहे. शिवसेना, उद्धव साहेबांची शिवसेना 1001% ती निवडणूक लढवणार आणि जिंकून दाखवणारच. निवडणूक जाहीर झालेली आहे. आमचे सन्माननीय अनिल देसाई हे दिल्ली या निवडणूक आयोगाच्या कडचं काम पाहत आहेत. त्या ठिकाणी शिवसेनेची बाजू भक्कमपणे मांडली गेलेली आहे आणि आम्हाला खात्री आहे शिवसेनेची बाजू कोणत्याही परिस्थितीमध्ये तकलादू नाही आहे, तर ती सर्व क्रायटेरियामध्ये 100% बसणारी आहे. अंधेरीतल्या पोटनिवडणुकीसंदर्भात राष्ट्रवादीच्या पक्षाची भूमिका ही आहे की तिचा शिवसेनेला सहकार्य करेल. शिवसेना दुसरं काय करणार, त्यांच्याकडे उमेदवार कुठे आहे. सगळे उमेदवार लोकप्रतिनिधी आले शिंदेकडे, त्यामुळे कोण राहिला नाही. आता भावनिकतेचा विचार करून लढवायचा म्हणतात, पण लोक सुज्ञ आहेत. भावनिकतेवर मतदान करणार नाहीत, तर विकासाला मतदान करणार, प्रगतीला मतदान करणार, कायदा सुव्यवस्था जे सरकार ठेवू शकतं अशा सरकारच्या पक्षाला मतदान करणार. त्यामुळे दसऱ्यापाठोपाठ मोठा सामना रंगणार आहे चिन्हाचा, धनुष्यबाणाचा, तो अंधेरीत. 6 जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाचा पदभार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आल्यानं विरोधकांनी त्यांच्यावर टीका सुरू केली आहे. पण फडणवीस यांनी त्यांच्या कामातून विरोधकांना प्रत्युत्तर दिलंय. 3 दिवसात 3 जिल्ह्यांच्या आढावा आणि नियोजन बैठका देवेंद्र फडणवीस यांनी घेतल्या. देवेंद्र फडणवीस 6 जिल्ह्यांचं पालकमंत्रीपद कसं सांभाळणार अशी विचारणा अजित पवार यांच्यापासून सर्वच विरोधकांनी केली होती. नाना पटोले यांनी खरपूस शब्दात टीका केली होती. पण फडणवीस यांनी विरोधकांच्या टीकेला त्यांच्या कामातून उत्तर दिल्याचं बोललं जात आहे. या 3 जिल्ह्यात मिळून देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या या दौऱ्याच्या आणि आढावा बैठकांच्या दरम्यान काही महत्त्वपूर्ण घोषणा केल्या. गडचिरोलीमध्ये माओवादग्रस्त भागात पोलिसांच्या वाढीव पगाराचा मुद्दा सोडवणार असं त्यांनी म्हटलंय. पुढच्या 4 दिवसात GR काढणार, कोनसरी प्रकल्पाला गती देण्याची घोषणा केली आहे. मेडीगट्टा प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना विशेष पॅकेज देणार असं म्हटलंय. या गडचिरोलीतल्या प्रमुख घोषणा: वर्ध्यामध्ये शेतीच्या फीडरचं सोलरायझेशन करणं, विजेचा प्रश्न सोडवणं आणि 283 कोटींच्या विकास कामांचा त्यांनी DPDCच्या बैठकीत आढावा घेतला. तिकडे भंडाऱ्यामध्ये धानाला बोनस देण्याच्या संदर्भात नियोजन करणार, कारण बोनसच्या अतिरिक्त धान खरेदीमध्येच गैरव्यवहार झाल्याचं यापूर्वी सिद्ध झाल्याचं त्यांनी नमूद केलं. वैनगंगा नदीवर पर्यटन विकासाला चालना देण्याच्या दृष्टीने
प्रकल्प राबवणार आणि जिल्हा रुग्णालयाचा त्यांनी आढावा घेतला आणि काही महत्त्वपूर्ण सूचनाही केल्या. तिकडे वर्ध्यात सुद्धा बैठक झाली आणि वर्ध्यामध्ये सुद्धा काही महत्त्वपूर्ण गोष्टींची घोषणा करण्यात आली. सहा जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाचा पदभार उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असल्यानं विरोधक टीकेची संधी सोडत नाहीत. पण फडणवीसांनी त्यांच्या कामातून विरोधकांना उत्तर दिलंय. 3 जिल्ह्यात 3 दिवसात बैठका त्यांनी घेतल्या आणि विरोधकांचं तोंड बंद करण्याचा प्रयत्न केला. पालकमंत्री फडणवीसांचा बैठकांचा धडाका. तीन दिवसात 3 जिल्ह्यांचा आढावा. विरोधकांच्या टीकेला कामातून उत्तर. 5 जिल्ह्याला एक पालकमंत्री, म्हणजे त्याला आपण ते एक लहान पोरांचं किंवा एक स्पायडरमॅन जसा राहायचा तो, अशा पद्धतीचं आज पालकमंत्री होत असेल तर कुठल्या जिल्ह्याला नाही मिळणार. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे 6 जिल्ह्यांचं पालकमंत्रीपद आहे. फडणवीस यांना 6 जिल्ह्यांचं पालकमंत्रीपद कसं झेपेल असा प्रश्न विरोधकांनी उपस्थित केला होता. विरोधकांच्या या टीकेला फडणवीस यांनी त्यांच्या कामानंच उत्तर दिलंय. फडणवीस यांनी पालकमंत्री असलेल्या जिल्ह्यांच्या सुपरफास्ट बैठका घ्यायला सुरुवात केली आहे. अवघ्या 3 दिवसात त्यांनी 3 जिल्ह्यांच्या विकास कामांचा आढावा घेतला. 1 ऑक्टोबरला फडणवीस यांनी गडचिरोलीचा दौरा केला. 2 ऑक्टोबरला फडणवीस यांनी वर्ध्यातल्या विकास कामांचा आढावा घेतला आणि त्यानंतर त्यांनी वर्ध्यातच मुक्काम केला. अजित पवारांसारख्या बँका आणि कारखाने काहीच नसल्यानं फडणवीस 18 तास जनतेसाठी काम करत असल्याचं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलंय. तो 6 ते 8 जिल्हे सांभाळू शकतात. देवेंद्रचं पुन्हा महाराष्ट्र सांभाळलाय, त्यामुळे त्यांच्या क्षमतेबद्दल नाना पटोलेंनी बोलावे हे सूर्यासमोर दिवा दाखवण्यासारखं आहे. फडणवीस यांनी कामातून उत्तर दिलंय. आता अजित पवारांनी सुद्धा स्वतःही असंच काम करावं असा टोला भाजपनं लगावलाय. विरोधकांच्या तोंडाला तोंड देण्यापेक्षा त्या जिल्ह्यात जाऊन तिथल्या समस्यांना तोंड देत विकासाला गती दिले, हे देवेंद्र फडणवीस साहेबांच्या कामाची पद्धत. मला वाटतं आता तरी अजितदादांनी त्यांची क्षमता अधोरेखित करावी अशी मी त्यांच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो. फडणवीस जेव्हा मैदानात उतरतात तेव्हा विरोधकांची बोलती बंद होते. यावेळीही त्यांनी घेतलेल्या धडाकेबाज बैठकांमधून त्यांच्या कामाचं कौतुक तर झालंच, शिवाय विरोधकांच्या टीकेच्या तोफा सुद्धा थंडगार झालेत. रुचा कानोलकरसह तुषार कोहळे, न्यूज 18 लोकमत, नागपूर. तिकडे देवेंद्र फडणवीस यांच्या पालकमंत्रीपदावरून टीका करणाऱ्या विरोधकांना शिंदे समर्थक आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी सुद्धा प्रत्युत्तर दिलंय. राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे सुपरमॅन किंवा स्पायडरमॅनपेक्षा कमी नाहीत असं त्यांनी नाना पटोलेंना बजावलंय. 5 जिल्ह्याला एक पालकमंत्री, म्हणजे त्याला आपण ते एक लहान पोरांचं किंवा एक स्पायडरमॅन जसा राहायचा तो, अशा पद्धतीचं आज पालकमंत्री होत असेल तर कुठल्या जिल्ह्याला नाही मिळणार आणि काय करणार, किती वेळ देणार पालकमंत्री, हाही प्रश्न या ठिकाणी निर्माण होणार. राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री काय स्पायडरमॅन किंवा सुपरमॅनपेक्षा काही कमी काम करत नाहीत. मागच्या गव्हर्नमेंटने जर चांगले काम झाले असते, पालकमंत्र्याकडून चांगले निर्णय झाले असते तर आज एवढी काम करायची गरज पडली नाही. म्हणून त्यांना पण वाटत असेल मागच्या मंत्र्यांनी पाहिजे तेवढं काम केलं नाही, म्हणून हे स्पायडरमॅन, आपण याला निगेटिव्ह बघण्यापेक्षा पॉझिटिव्ह जर बघितलं तर त्यांनी खरंच दिलं का त्याचं काम चांगलं आहे म्हणून त्यांनी स्पायडरमॅनची उपमा दिली. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे हे राष्ट्रवादीचे फायर ब्रँड नेते, जसे ते भाजपत असताना भाजपचे होते. मात्र त्यांच्याविषयी गिरीश महाजन यांनी एक गौप्यस्फोट केला. पण खडसे यांनी महाजन यांचा हा दावा खोडून काढला. नेमका काय गौप्यस्फोट करण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता आणि खडसे यांनी काय खोडून काढलं, त्याहीपेक्षा पडद्यामागे राजकारण काय रंगतंय पाहूयात. एकनाथ खडसेंनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून 2 वर्ष उलटली आहेत. या 2 वर्षात
राष्ट्रवादी काँग्रेसनं त्यांना विधान परिषदेवर पाठवलं. मात्र एकनाथ खडसेंचं मन अजूनही भाजपमध्ये अडकलेलं असावं असं गिरीश महाजनांच्या गौप्यस्फोटावरून दिसून येतं. फडणवीसांच्या कानात खडसेंनी एकदा भेटून मिटवून टाकू असं बोलल्याचा दावा महाजनांनी केला, तर खडसेंनी महाजनांचा दावा खोडून काढला. नाशिकला ज्यावेळेला कार्यक्रम होता मानभाव पंथाचा दरम्यानचा, त्यावेळेला भाषण झाल्यावर खडसे साहेब देवेंद्रजी आले, माझ्याजवळ मी बाजूला बसलो होतो, माझ्याजवळ आले. त्यावेळेला ते म्हणले की एकदा आपण बसू, हे मिटवून टाका, जाऊ द्या, असं त्यांनी आम्हाला म्हटलं. मिटून टाका वगैरे असा प्रकार मी काही बोललोच नाही. फक्त देवेंद्र फडणवीसांचे बोलत असताना त्यांना म्हटलं की मला तुम्हाला भेटायचं आहे, आणि त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं ठीक आहे, मी पुढच्या आठवड्यामध्ये तुम्हाला कळवतो. आणि तेवढाच विषय फक्त त्या ठिकाणी झाला. मिटवणं वगैरे हा तर विषय झाला, आणि काय मिटवायचं हे अजूनही माझ्यासमोर आहे. एकनाथ खडसेंच्या घर वापसीच्या मुद्द्यावर चंद्रकांत पाटील यांनी हा विषय सोपा नसल्याचं सांगितलं. नाथाभाऊंचं जाणं हे आम्हाला सगळ्यांना दुःखदायकच होतं. नाथाभाऊंचं येणं हा इतका सोपा विषय असं मला वाटत नाही. मी भाबडा राजकारणी नाही, कारण ऑलरेडी ते गेले आहे, तिथे त्यांना आमदार केलं आहे. म्हणजे मग ज्या कारणाने ते गेले ती सगळी बसून चर्चा. त्यामुळे इतक्या घाईने त्यावर अपुऱ्या माहितीच्या आधारे मी काही मत व्यक्त करणं बरोबर नाही. गिरीश महाजनांचा गौप्यस्फोट, त्यानंतर चंद्रकांत पाटलांची स्पष्टोक्ती, यावर एकनाथ खडसेंनी त्यांची बाजू स्पष्ट केली. कुणामध्येच काही चर्चा नाही आहे. नाथाभाऊवर सर्वांना विश्वास आहे की नाथाभाऊ काही पक्ष बदलवणार नाही, आणि नाथाभाऊ काही खोक्यावर विकला जाणारा माणूस नाही आहे. ज्या पक्षाने मला आता आमदारकी दिली, राजकीय प्रतिष्ठा परत प्राप्त करून दिली, त्या पक्षाचा सोडून जाईल, त्याग करून जाईल असं आता तरी काही वातावरण नाही आहे. आणि मी तशातला विचारही कधी केलेला नाही आणि करणारही नाही. एकनाथ खडसेंनी काही दिवसांपूर्वी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे एकनाथ खडसेंच्या भाजप प्रवेशाची चर्चा रंगली होती. मात्र एकनाथ खडसेंच्या स्पष्टीकरणानंतर या चर्चांना विराम मिळालाय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आपण पाहताय दिवसभराच्या बातम्या. औरंगाबादमध्ये आज केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते पीट लाईनच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि खासदार इम्तियाज जलील यांच्यात शाब्दिक खडाजंगी झाली. रावसाहेब दानवे यांना मराठवाड्यातील रेल्वेच्या मागासलेपणाला निजामाला जबाबदार धरलं, आणि जलील यांच्याकडे बघून त्यांनी निजामाचा उल्लेख केला. 70 वर्षानंतरही निजामाला जबाबदार धरणं हास्यास्पद असल्याचा टोला जलील यांनी लगावला. और आता नहीं है. एक बार मैं आपको कई बार बोला, आप मेरे बड़े अच्छे दोस्त है अपोजिशन के, लेकिन दोस्ती हमारी बहुत पक्की है. मैं तो मानता हूँ, सबको बोलता हूँ, मैं अश्विन जी को भी बोलता हूँ, आदमी तो MIM का है, लेकिन लगता है ये बीजेपी का है कि क्या. अरे मांगे तो मांगनी थी आपने छत्रपति संभाजीनगर के लिए, आप मांग रहे औरंगाबाद के लिए. तो अगर मांगते तो हो जाता था. निजाम चले गए 70 साल पहले, उसका रोना अभी भी दानवे साहब अभी रोते बैठे हुए हैं. हमें ये कहना है कि मराठवाड़ा की जनता जो है वो आपसे ठोस क्या क्या देने वाले हैं. आप रेलवे स्टेशन बना दे रहे हैं, कब घोषणा हुई थी मुझे ये बताइएगा. रेलवे को यहाँ पर मॉडल रेलवे स्टेशन औरंगाबाद का बनना चाहिए, इसकी घोषणा कब हुई थी. तिकडे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्यावर जोरदार हल्ला चढवलाय. भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेसमधले ओवेसी असल्याची टीका त्यांनी केली. भुजबळ यांनी काही दिवसांपूर्वी शाळेत सरस्वती देवीच्या फोटोबद्दल वक्तव्य केलं होतं, आणि त्यावर बावनकुळे यांनी तोंडसोक घेतलं. ज्या पद्धतीने छगन भुजबळाचं वक्तव्य आलं सरस्वती मातेच्या बद्दल, आद्यशक्ती सरस्वती मातेचं अस्तित्व त्यांनी आहे की नाही हा प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित केला. खऱ्या अर्थाने छगन भुजबळ हे राष्ट्रवादीमधले ओवेसी आहे असं मला वाटतं. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले नेहमीच त्यांच्या अजब गजब वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. आता त्यांनी आणखीन एक वक्तव्य केल्यानं नवीन चर्चांना उधाण आलंय. लंपी रोग म्हणे चित्त्यांमुळे आला असं नाना पटोले यांचं म्हणणं आहे. यावरून त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निशाणा लगावलाय. देशात पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसाच्या दिवशी 75 वर्षांनी चित्ते भारतात आले.
याचा संदर्भ देत नाना पटोले यांनी टीका केली. तसंच विदेशी आजार केंद्र सरकारनं भारतात आणले असंही त्यांचं म्हणणं होतं. सरकारच्या इव्हेंटबाजीमुळे रोग आले आणि त्यामुळेच या चित्त्यांच्या संदर्भातल्या वक्तव्यामुळे नाना पटोले यांच्या वक्तव्याचा सामना आणखीन रंगणार असं दिसतंय. लंपी हा आजार नायजेरिया देशातून आता हा पसरत चाललेला आहे. हा नायजेरियातून आपल्या देशात चित्ता पण आणला आणि त्याच्यानंतर आपण पाहतो आहे की काय या चित्ता आणल्याने बेरोजगारी संपणार आहे, चित्ता आणल्याने गरिबी संपणार आहे, चित्ता आणल्याने महागाई संपणार आहे. या चित्ता आणल्याने देशाच्या सीमा आणि शेतकरी सुरक्षित राहू शकतोय. पण या पद्धतीचं इव्हेंट करणं, विदेशातल्या बिमाऱ्या देशात आणणं आणि कधी नव्हे की गायी आणि बैल या पद्धतीचं देशामध्ये या अशा आजारापासून मारल्या गेलेत. मला वाटतं राजकारणात विदेशी बिमारी येऊ नये याची काळजी नाना पटोलेंनी घ्यावी. कारण आपल्या देशामध्ये विदेशी संस्कार, विदेशी नीती या ठिकाणी चालत नाही. आत्मनिर्भर भारत मांडणारं पंतप्रधान नरेंद्र मोदींचं नेतृत्व आहे. त्याच्यामुळे ज्यांचं नेतृत्वच विदेशी प्रवृत्ती जर त्या ठिकाणी करत असेल तर त्यांच्या नसानाच अशाच प्रकारची मानसिकता भिनलेली आहे आणि त्याच्यामुळे आता लंपी रोगावरून अशा प्रकारचं राजकारण नाना पटोले आपल्या स्वभावानुसार त्या ठिकाणी करताना दिसतात. तिकडे गोव्यातून आता महाराष्ट्रामध्ये मद्य आणणाऱ्यांवर मोक्का अंतर्गत कडक कारवाई होणार आहे. राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी या संदर्भात कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना स्पष्ट आदेश दिलेत. खबरदार, गोव्यातून दारू आणाल तर होणार मोक्का अंतर्गत कारवाई. एक बाटली आणली तरी कठोर शिक्षा. शिंदे सरकारचा मद्यप्रेमींना इशारा. गोव्यात जाणाऱ्या पर्यटकांना पर्यटनासह मद्याचीही पर्वणी असते. मात्र बरेच पर्यटक हे त्याचाच गैरफायदा घेत माघारी येताना अवैधरित्या मद्याच्या बाटल्या सोबत आणतात. खरं तर त्याविरोधात पोलिसांकडून गोव्याच्या सीमेवर कारवाई केली जाते. मात्र आता अशा मद्यप्रेमींना लगाम बसणार आहे. कारण गोव्यातून दारू आणणाऱ्यांवर इथून पुढे मोक्का अंतर्गत कारवाई केली जाणार आहे, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली आहे. एकच व्यक्ती 3 वेळा अशा प्रकरणात दोषी आढळल्यास त्या व्यक्तीवर थेट मोक्का अंतर्गत कारवाई केली जाणार असल्याचंही देसाई म्हणाले. गोव्यातून अवैधरित्या आणल्या जाणाऱ्या मद्य वाहतुकीला चाप लावण्यासाठी हा निर्णय घेतला असल्याचं उत्पादन शुल्क मंत्र्यांनी स्पष्ट केलंय. त्यामुळं वाममार्ग अवलंबणाऱ्या मद्यप्रेमींची आता खैर नाही. एखादा गुन्हा जर 3-4 व्यक्तींच्या टोळीने एकदा, दोनदा, तीनदा केल्याचं साबित झालं तर त्याला मोक्का लावण्याची तरतूद आहे. त्यामुळे मी आमच्या अधीक्षकांना सांगितलेलं आहे की असं पोलीस जसं मोक्का लावतात तशा सकृत जर चित्र दिसत असेल तर त्याचा प्रस्ताव आमच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आयुक्तांकडे पाठवा. मी पोलीस महासंचालकांशी त्याच बैठकीमधनं राज्याच्या बोललेलो आहे. मोक्का म्हणजे महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा. 24 फेब्रुवारी 1999 रोजी महाराष्ट्रात टाळाऐवजी हा कायदा लागू करण्यात आला. मोक्का कायद्यातील 21च्या कलम 3 नुसार दोषींना जन्मठेप, 5 लाख रुपयांपर्यंतच्या दंडाच्या शिक्षेचीही तरतूद, दोषींची मालमत्ताही जप्त करण्याची तरतूद, आरोपपत्र दाखल करण्याची मुदत 6 महिन्यांपर्यंत, जामीन मिळण्यातही अडचणी. उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाईंनी गोव्यातून अवैधरित्या मद्याची बाटली आणताना मोक्का अंतर्गत कारवाईची घोषणा जरी केली असली तरी इतर गंभीर प्रकरणात एखाद्या गुन्हेगारावर मोक्का अंतर्गत कारवाईनंतर कोर्टासमोर ते सिद्ध करताना सरकारी वकिलांचा कस लागतो. त्यामुळे या प्रकरणात मोक्काची कारवाई कितपत प्रभावी ठरेल हाच खरा प्रश्न आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. नुकतंच केंद्र सरकारनं PFI संघटनेवर बंदी घातली. NIA आणि ATSनं ठिकठिकाणी छापे मारले आणि PFI संघटनेच्या काही पदाधिकाऱ्यांना सुद्धा अटक केली. या आरोपींच्या चौकशीत विविध प्रकारची धक्कादायक माहिती पोलिसांच्या हाती लागली. PFIच्या
कार्यकर्त्यांना केरळमध्ये ट्रेनिंग. एटीएसच्या चौकशीत धक्कादायक माहिती उघड. पीएफआयचा देशविघातक कारवायांचा मनसुबा. एनआयएनं विविध तपास यंत्रणांच्या मदतीनं देशभरात छापे मारून पीएफआय अर्थात पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया विरोधात कारवाई केली होती. त्या छापा कारवाईत औरंगाबादमध्येही एटीएसनं मोठ्या प्रमाणात धरपकड केली होती. या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या पीएफआय कार्यकर्त्यांच्या चौकशीतून धक्कादायक माहिती उघड झाली आहे. संशयित आरोपी मौलाना इरफान मिल्ली हा पीएफआयच्या राज्य कार्यकारिणीचा सदस्य आहे. त्याच्या लॅपटॉपमध्ये बाबरी मस्जिद नहीं भूलेंगे असा उल्लेख असलेलं साहित्य आढळून आलंय. तर आरोपी सय्यद फैजल यानं केरळमध्ये जाऊन प्रशिक्षण घेतल्याची माहिती तपास यंत्रणांच्या हाती लागली आहे. संशयित फैजलनं बीड आणि जालन्यात तरुणांना शारीरिक प्रशिक्षणाचे धडे दिल्याचा तपास यंत्रणांचा दावा आहे. सरकार असेल, पोलीस यंत्रणा असेल, गुप्तचर यंत्रणा असेल, हिनं आणखी गांभीर्यानं या विषयाकडे लक्ष देण्याची गरज आहे. आणि नुसतं ट्रेनिंग देणारा सापडला म्हणून त्याला अटक केलं, त्याची जामीन होऊ शकते, परंतु याचा मागचा उद्देश काय, कोणी कोणी ट्रेनिंग घेतलं, ट्रेनिंग कशासाठी दिलं, देशविघातक शक्तीसाठी दिलं का, धार्मिक शक्तीच्या उन्मादासाठी दिलं का, वाटतं हे सगळं बघण्याची गरज. औरंगाबादमध्ये अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये आपसात आर्थिक देवाणघेवाण झाल्याचं चौकशीत उघड झालंय. त्यामुळेच या आरोपींची बँक खाती गोठवण्यात आली आहेत. औरंगाबादमधील आरोपी परवेज खान हा गोव्यातील पीएफआयच्या मेळाव्याला हजर होता. तसंच परवेजनं औरंगाबाद लगतच्या पडे गावात काही तरुणांना गुप्त प्रशिक्षण दिल्याचं समोर आलंय. परवेजनं अनेकदा गोवावारी केली असून त्याच्या बँक खात्यातील 1,80,000च्या रकमेविषयी एटीएसला संशय आहे. या प्रकरणी औरंगाबाद जिल्हा सत्र न्यायालयात आरोपींविरोधात कोणतेही पुरावे सादर करण्यात आले नाहीत असा दावा आरोपींच्या वकिलांनी केला आहे. जो रिमांड पेपर्स है उसके हिसाब से ऐसा लगता है कि इन्वेस्टिगेशन मतलब जो टीम है उनका ये कहना है कि इन लोगों के मतलब बैंकिंग के जो है ट्रांजैक्शंस हैं लेकिन वो क्लियर नहीं हो पा रहे हैं. आरोपी उन लोगों को सपोर्ट नहीं कर रहे कि पैसा आया कहां से गया कहां से, पैसे की ट्रांजैक्शन हुई है. अब ये अभी तक कोई ये नहीं बोल सकता है कि वो लीगल थी या इलीगल थी, लेकिन अभी तक सिर्फ इतना एस्टैब्लिश हुआ है कि कुछ ट्रांजैक्शन था. पीएफआयच्या सदस्यांना परदेशातून आर्थिक निधी मिळत होता. तसंच भारताला मुस्लिम राष्ट्र बनवण्याचा आरोपींचा प्रयत्न होता असा तपास यंत्रणांना संशय आहे. एनआयए आणि एटीएसने देशभरात छापे घालून पीएफआयच्या पदाधिकाऱ्यांची धरपकड केली. या आरोपींच्या चौकशीत आणखी काही धक्कादायक माहिती उघड होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दहशतवाद्यांचा मोठा शस्त्रसाठा सापडल्यानं देशभरात खळबळ उडाली होती. आता पीएफआयच्या कार्यकर्त्यांची ज्या पद्धतीने धरपकड झाली त्या पद्धतीने या ठिकाणी कारवाया आहेत आणि कोर्टामध्ये एटीएसच्या अधिकाऱ्यांनी जो दावा केला तो आपल्याला विचार करायला लावणार आहे. सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, औरंगाबाद. सोशल मीडियावर रील्स शेअर केले म्हणून एसटी प्रशासनानं कळंब आगारातील कंडक्टर महिलेवर निलंबनाची कारवाई केली. रील्समुळे एसटीची प्रतिमा डागाळल्याचा ठपका प्रशासनानं ठेवलाय. खरं म्हणजे अनेक एसटी कर्मचारी सोशल मीडियात रील्स शेअर करतात, मात्र केवळ त्या महिला कंडक्टरवर कारवाई का असा प्रश्न उपस्थित होतोय. घडीत वाजले 12 12:30ची गाडी धरा. रील स्टार महिला एसटी कंडक्टर निलंबित. धरा 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 अहो लवकर तयारी करा ना वहिनी. एसटीची प्रतिमा डागाळल्याचा ठपका. तयारी करा ना वहिनी, जायचं तुळजापुरा. एसटी प्रशासनाचा अजब कारभार. एसटी कंडक्टर म्हणून सेवेत असलेल्या मंगल गिरी यांना या रील्समुळे सेवेतून निलंबित करण्यात आलंय. उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब एसटी आगारात त्या कंडक्टर म्हणून कार्यरत आहेत. सोशल मीडियावर रील्स तयार करण्याचा त्यांना छंद आहे. सोशल मीडियावर त्यांचे लाखो फॉलोअर्स आहेत. हिंदी सिनेमांच्या गाजलेल्या गाण्यांवर त्या रील्स तयार करतात. मात्र या छंदामुळेच त्यांची नोकरी धोक्यात आली आहे. मंगल यांच्या रील्समुळे एसटी महामंडळाची प्रतिमा मलिन झाल्याचा अजब दावा एसटी प्रशासनानं केला आहे. माझ्यावर जे आरोप लावलेले आहेत ना, मग
ती प्रत्येक म्हणजे आपल्या डिपार्टमेंट आमच्या एसटी महामंडळामध्ये अनेक तालुका जिल्हा प्रत्येक आगाराचे ड्रायव्हर कंडक्टर आणि मेकॅनिकल लोकांनी युनिफॉर्म आणि एसटी बसमध्ये आणि एसटीच्याच आवारात त्यांनी पण बनवलेले आहेत व्हिडिओ, तर त्यांना का निलंबित केलेलं नाही. प्रशासनानं कारवाई करण्यामागे संपाचं कारण असल्याचा आरोप मंगल यांनी केलाय. तर ड्रायव्हर सीटवर बसून रील्स तयार केल्यामुळे ही कारवाई करण्यात आल्याचं स्पष्टीकरण एसटी प्रशासनाकडून देण्यात आलंय. मी संपात नव्हते म्हणून ते सगळं घडलं ना. महिला कार्यकर्ता किंवा जे पुरुष कार्यकर्ता आहेत त्यांना माझा राग होता आणि मला बोलू देत नाहीत कुणाला. त्यांच्या जी संघटनातले काही लेडीज काही जेंट्स आहेत त्यांना बोलू नका म्हणते ती गद्दार आहे, तिच्यामुळे विलीनीकरण झालं नाही. मी निलंबित होण्याचं कारण एवढंच आहे की मी फक्त संपात सहभागी झाले नाही. खरे तर रील्स सोशल मीडियावर शेअर करणाऱ्या मंगलगिरी या एसटी महामंडळातील काही एकट्या कर्मचारी नाहीत. अनेक एसटी कर्मचारी सोशल मीडियावर अशा प्रकारे रील्स शेअर करतात. पण केवळ मंगलगिरी यांच्यावरच कारवाई का करण्यात आली असा सवाल एसटी कर्मचाऱ्यांकडून विचारला जातोय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. वळूयात पुढच्या एका बातमीकडे. इराण, भारत आणि चीनमध्ये एका विमानानं मोठा गोंधळ उडवून दिला होता. अखेर चीनच्या ग्वांगझूमध्ये हे विमान उतरवण्यात आलं. त्यामुळे तीनही देशांच्या सुरक्षा एजन्सींनी सुटकेचा निश्वास सोडलाय. या विमानामध्ये बॉम्ब असल्याच्या धमकीमुळे एकच खळबळ उडाली होती. एका विमानामुळे जगात खळबळ, 3 देशांमध्ये पसरली भीती. प्रवासी विमानात बॉम्बची माहिती. इराणच्या विमानाच्या भारतावर घिरट्या. महन एअरलाइन्सच्या W581 या विमानानं 3 देशांमध्ये भीतीचं वातावरण पसरवलं. हे विमान इराणहून चीनच्या दिशेने जात होतं. मात्र भारतीय हवाई हद्दीत आल्यानंतर विमानात बॉम्ब असल्याची धमकी मिळाली. त्यामुळे भारतानं या विमानाला दिल्लीत उतरण्यास परवानगी नाकारली. सुरक्षा यंत्रणांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले. सुरक्षा यंत्रणांनी विमानाच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवलं होतं. इराणच्या महन एअरलाइन्सच्या प्रवासी वाहतूक विमानात बॉम्ब असल्याचा दावा केला जात होता. विमानात बॉम्ब असल्याची माहिती दिल्ली पोलिसांना मिळाली होती. दिल्ली विमानतळावर उतरण्यास परवानगी नाकारल्यानंतर विमान चीनच्या दिशेने रवाना झालं होतं. दिल्ली पोलिसांनी विमानाला जयपूरला उतरण्याची सूचना केली होती. मात्र वैमानिकाने त्याला इन्कार केला होता. अखेर इराणमधील तेहरानमधून निघालेलं हे विमान चीनमधील ग्वांगझूमध्ये सुरक्षितपणे उतरलं आणि प्रवाशांसह 3 देशांनी सुटकेचा निश्वास सोडला. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तिकडे पालघर जिल्ह्यातल्या टाकवहाल गावात म्हैस आणि तिचं रेडकू सध्या चांगलं चर्चेत आलंय. इथे राहणारे समीर पटेल यांची म्हैस आणि रेडकू त्यांना पाहण्यासाठी पंचक्रोशीतली जनता मोठी गर्दी करते. हे रेडकू अनेकांसाठी कुतूहलाचा विषय बनलाय. याचं कारण म्हणजे त्याचा रंग. पटेल यांच्या म्हशीनं चक्क पांढऱ्या शुभ्र रेडकाला जन्म दिलाय. हे रेडकू परिसरातल्या नागरिकांसाठी मोठा कुतूहलाचा विषय बनलाय. आणि आता नवरात्रोत्सवाच्या काही बातम्या. अष्टमीच्या निमित्तानं अंबाबाई देवीची नगर प्रदक्षिणा पार पडली. ढोल ताशांच्या गजरात, तोफेची सलामी देत, फटाक्यांची आतषबाजी करत आणि फुलं आणि रांगोळ्यांच्या पायघड्यांमध्ये पारंपरिक लवाजमा अशा जबरदस्त वातावरणात अंबाबाईची नगर प्रदक्षिणा पार पडली. कोरोनाच्या 2 वर्षांच्या काळानंतर हा सोहळा पाहण्यासाठी करवीर नगरीतल्या नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती. पाहुयात या सोहळ्याची ही एक्सक्लुझिव्ह दृश्य.
अंबाबाईचं दर्शन घेत तिच्या नावाने उदे ग अंबे उदे असा जय जयकार करत या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबूया.